इंट्रोड्यूस करेल मला. मी पहिले माझा ट्रॅक इंट्रोड्यूस करतो. खूप सारे लोक मला डान्स कोरिओग्राफर म्हणून ओळखतात, पण आज मी तुमच्यासमोर रॅप करणार आहे. सो आर यू गाइस रेडी? गणपती बाप्पा! एनर्जी नाही येत हे बघा तुम्ही. एनर्जी पास मल्टीप्लाय होईल एनर्जी. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. ओके सर क्यू म्युझिक. आवाज वाढव. ही कहाणी एका मिडल क्लास मुलाची की त्याच्या स्वप्नावर कोणी विश्वास नाही ठेवत, पण तो सगळे स्वप्न पूर्ण करतो. आवाज वाढवा सर, मला केक नाही येत ना. स्वप्नांच्या मागे मी पळत होतो. आग लागली आतून आणि बाहेरून मी जळत होतो. आपल्याच लोकांचे चेहरे आले समोर, मी पण स्वतःला पळत. स्वप्नांच्या मागे मी पळत होतो. आग लागली आतून आणि बाहेरून मी जळत होतो. आपल्याच लोकांचे चेहरे आले समोर, मी पण स्वतःला पळत होतो. मी सक्सेसफुल होतोय काळ्या दगडावरची रेख. सगळे अचंबित होत आहे बघून माझा वेग. डिस्टन्सिंग मायसेल्फ फ्रॉम सो मेनी पीपल. दोज आर द पीपल दोज आर रिअली फेक. इंग्लिश ते मराठी मी रॅप करतो भारी. सुरू झाली माझी मोठं होण्याची तयारी. बापाच्या कृपेने सगळं चालू भारी. जळायला लागले मी पगारी अधिकारी. हा रॅप घेऊ नका पर्सनल. ज्यांनी सोडलं मला भेटायला तरस. विष्णूच्या हातातला सुदर्शन चक्र आहे. पाऊस नाही ढग फुटी होऊन बरसल. विचार करायचो कधी देव मला पावेल. कारण इकॉनॉमी आज बिझनेस क्लास मध्ये ट्रॅव्हल. सक्सेस काय असतं मी तुम्हाला दावे दिला शेपटीवर पाय. मी मगरासारखा चावल देतो टॉवेल मी. यांना असं पुसायला गरीबी होतो तेव्हा हे लागले हसायला. काल कमवायचो त्याच्या 10 पट्टी टाईट मध्ये या. आता माझ्या मांडीवर बसायला. युनिव्हर्स मला सगळं द्यायला बसलंय. युनिव्हर्स कडून मी घ्यायला बसलोय. कालच आला होता इंद्राचा फोन. आज आम्ही अमृत प्यायला बसलोय. आयुष्यात जे काही करतोय अब्दुल कलाम सुसाट निघालो माझा जेट आहे. माझ्या रूपात युनिव्हर्सने दिली तुम्हाला भेटे. टॉपच्या स्कूलमधून न्यूमरोलॉजिस्ट एनर्जी करतो बघा मॅनिपुलेट. स्वप्नांच्या मागे मी पळत होतो. आग लागली आतून आणि बाहेरून मी जळत होतो. आपल्याच लोकांचे चेहरे आणि समोर, मी पण स्वतःला कळत होतो. बाबा मला तुला आज थँक्यू म्हणायचंय. नवग्रहांसोबत माझं सौख्य आहे. आयुष्यात करतोय मोठ्या मोठ्या हालचाली, बोलत नाही तेवढे सगळे गौप्य. मला असं वाटतं वन टू थ्री. बाबा मला तुला आज थँक्यू म्हणायचंय. नवग्रहांसोबत माझं सौख्य आहे. आयुष्यात करतोय मोठ्या मोठ्या हालचाली, बोलत नाही तेवढे सगळे गौप्य. आयुष्यात पूर्ण करतोय सारी माझ्या डायरी मधली मी वाक्य. मला असं वाटतं माझा पुनर्जन्म झालाय. पुरातन काळात आम्ही चाणक्य. हो या युनिव्हर्सचे सगळं सूत्र बरोबर कमावलंय. लोकांनी मला कमवून गमवलंय. मला म्हणून देवाने मोडला तो साचा. या जगाने माझ्या रूपात वरदान कमवलंय. आता काही लोकांनी बघत राहा. चांगल्या चांगल्या नात्यांवर हागत राहा. विमानासारखी मी घेतोय भरारी. तुम्ही आता माझ्याकडे बघत राहा. थँक्यू सो मच. 1 मिनिटाची तरी कविता सादर करायची मला, जी आता रिसेंटली 2-3 स्टोरीज इंस्टाग्रामला खूप व्हायरल झाली. सो ब्रेकअप नंतर एका मुलाची भावना आहे त्या कवितेतनं मी व्यक्त केली आहे. सो ज्यावेळेस ती ब्रेकअप नंतर परत येते आणि मुलाला तोपर्यंत त्याची व्हॅल्यू पळून गेलेली असते. सो ती आल्यानंतर तो तिला म्हणतो, रेडी गाईज? आवाज नाही येत, एकदा क्लॅप झाले पाहिजे. येस. तुझ्यासोबत लग्नाची स्वप्न मी थाटली होती. तू इतरांपेक्षा वेगळी मला वाटली होती. तू ज्या दिवशी परत आली होतीस माझ्याकडे, माझ्या भावनांची विहीर तेव्हा आटली होती. रात्रभर रडायचं अंथरुणात माझी आसवं माझ्या डोळ्यात दाटली होती. मला वाटलं तू उंच उडशील माझ्यासोबत. मला वाटलं ती उंच उडेल माझ्यासोबत, पण तिनेच माझ्या स्वप्नांची पंख छाटली होतीस. स्वतःहून कधी कोणाला मी खेटत नाही,
मला गमावणाऱ्यांना मी परत भेटत नाही. स्वतःहून कधी कोणाला खेटत नाही. मला गमावणाऱ्यांना मी परत भेटत नाही. तू डिलीट करून डाउनलोड करतेस मला, तू डिलीट करून डाउनलोड करतेस मला. तुझ्या हृदयाच्या मोबाईलला नेटच नाही. तुझ्यासोबत लग्नाची स्वप्न मी फाटली. काही लोक मला माझ्या भूतकाळात शोधतायत, काही लोक त्यांचं कर्म भोगतायत. मला तिकडे शोधू नका, मी तिकडे राहत नाही. मी समुद्राकडे वाहतो, गटारीकडे वाहत नाही. समुद्रात आलो तेव्हा एक छोटासा थेंब म्हणून आलो. समुद्रात आलो तेव्हा एक छोटासा थेंब म्हणून आलो. समुद्रात मिळालो आणि अथांग सुनामी झालो. सुनामी होऊन मी खूप युद्ध जिंकली. मला तिकडे शोधू नका, मी जुनी इमारत विकली. थँक्यू सो मच.